मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणासाठी आझाद मैदानात बसले आहेत. आता या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात तणाव वाढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं कोर कमिटीने ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मराठा आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहे की लवकरात लवकर मुंबईचे रस्ते आणि आझाद मैदान खाली करा. तसंच मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे, तर पोलिसांकडून त्यांच्या त्या आंदोलनाच्या स्थळी नोटीस देण्यात आली आहे. लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा. हे उपोषण कायदेशीर नाहीये. मराठा समाजाकडून कोर्टाच्या सूचनेचं पालन करण्यात आलं आहे. रस्त्यावर जे आंदोलक होते त्यांनी रस्ते आणि आपली वाहनं काढून घेतली आहे आणि रस्ते मोकळे केले आहेत. तर सरकारकडून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंत्रालयासमोर, महानगरपालिकेच्या समोर तगडा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आता पोलिसांनी बजावलेली ही नोटीस मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी नोटीसवर सही केलेली नाही. त्याचसोबतच कोर कमिटीच्या सदस्यांनीही ही नोटीस नाकारली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जाहीर सभा, आंदोलने, मिरवणुका, नियम 2025 आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्यामुळे यापुढे आंदोलनासाठी परवानगी देण्यात नकार दिला जात आहे. त्यांनी आझाद मैदान तात्काळ रिकामे करावे असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं नामवंत वकील सतीश शिंदे हे मैदानात उतरले आहेत. माने शिंदे हे उच्च न्यायालयात आंदोलनाची बाजू मांडत असून सुरुवातीलाच आंदोलनाकडून झालेले गैरकृत्याबद्दल न्यायालयाने दिलगिरी व्यक्त केली आहे. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. पोलीस बंदोबस्त रस्त्यावर करण्यात आला आहे, तर लोकांशी चर्चा करून पोलीस देखील त्यांना बाहेर काढण्याची निर्देश देत आहे. इकडे जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष हे जरांगे पाटलांकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईत सुरू असलेला कारभार पाहून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं आहे की काल मी विमानतळावरून परत येत असताना एकही पोलिसाची गाडी मला रस्त्यावर दिसली नाही. तुमची पोलीस व्हॅन कुठे होत्या? आम्हाला माहिती द्या. उच्च न्यायालयाला घेरावा घातला जातो. ही कृती योग्य नाही. न्यायाधीशांना पायी चालत यायची पाळी आली आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर मुंबई खाली करा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहे. मराठा आंदोलक आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.